सगळ्यांना हात वरती करून दूर दूरपर्यंत आवाज गेली पाहिजे। भारत माता की, भारत माता की। आज या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर याला समर्पित या ठिकाणी दहीहंडी स्पर्धा आहे। महाराष्ट्रामध्ये विदर्भातली सगळ्यात मोठी दहीहंडी जी ऑपरेशन सिंदूरला समर्पित आहे। देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला जो धडा शिकवला आहे त्याचीच प्रतिपूर्ती या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पूर्ण भारतीय सैनिकांना या दहीहंडीच्या माध्यमातून सलामी देत आहे आपण आणि देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक करत आहे की ऑपरेशन सिंदूर करून त्यांनी पाकिस्तानला त्याची जागा दाखवली। या ठिकाणी आमच्या राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब जे 2 दिवसाआधीच अमरावतीमध्ये येऊन गेले आणि परत ऑपरेशन सिंदूरची दहीहंडी आहे। आपल्या या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाच्या सैनिकांची कामगिरी आणि देशाच्या पंतप्रधानांच्या कामगिरीला सलामी देत आहे म्हणून परत ते नागपूरहून अमरावतीला आले आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी। म्हणून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करेल बावनकुळे साहेबांचं की त्यांनी अमरावती जिल्ह्याचा इतिहास बदलून टाकला की या ठिकाणी पालकमंत्री वारंवार अमरावतीमध्ये येऊन अमरावतीपासून तर मेलघाटपर्यंत जनतेच्या संपर्कामध्ये राहतात। त्यांचं मी अभिनंदन करील। या ठिकाणी रणवीरजी हुड्डा जे या ठिकाणी उपस्थित आहे, मोठे हिरो आहेत ते स्पर्धेवरचे, ज्यांनी वीर सावरकरांची भूमिका ज्यांनी आपण पडद्यावर पाहिली, ज्या वीर सावरकरांनी अंदमान निकोबारमध्ये जेलामध्ये आपलं आयुष्य दिलं, अशा वीर सावरकरांची भूमिका साकार करणारे रणवीरजी हुड्डा या ठिकाणी उपस्थित आहे। आणि या ठिकाणी मी आपल्या ठिकाणी सगळ्यांना सांगतो की ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंदूरची दहीहंडी आपण या ठिकाणी करत आहे त्याच पद्धतीनं अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सगळ्यांना दहीहंडीच्या माध्यमातून शब्द द्यायचा आहे की येणारी अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर या ठिकाणी बसेल आणि येणारा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा सुद्धा भाजपचा राहील। या ठिकाणी मी अमरावतीकरांच्या वतीने बावनकुळे साहेबांना शब्द देतो। तुमची चाललेली मेहनत, अमरावती जिल्ह्याचा संपर्क, अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेला फंड हा संपूर्ण एक मतामध्ये तुम्हाला अमरावती महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये दिसेल, हे अण्णा या ठिकाणी वचन देतो। या ठिकाणी मेलघाटचे आमचे आमदार केवलरामजी काळेजी उपस्थित आहे। या ठिकाणी प्रवीण भाऊ तायडे जे अचलपूरचे आमदार आहे ते उपस्थित आहे। याच मंचावरून तुम्हाला मी सांगितलं होतं जेव्हा नवनीत राणाचा पराभव झाला तेव्हा सांगितलं होतं की अचलपूरचा आमदार यांनी आमच्यासोबत गद्दारी केली आहे आणि त्यांनी म्हटलं होतं आग लगी है, तेव्हा मी सांगितलं होतं आग अगर लगी है तो धुआं अचलपुर में भी निकलेगा, मेलघाट भी निकलेगा, तिवसा भी निकलेगा। आणि पूर्ण परिवर्तनाची लाट अचलपूरमध्ये प्रवीण भाऊ तायडे निवडून आले, मेलघाटमध्ये केवलरामजी काळे निवडून आले, तिवसामध्ये राजेश वानखळे निवडून आले आणि मोर्शीवरूमध्ये यावलकर निवडून आले आणि दर्यापूरमध्ये आमचे बुंदेलेजी फक्त 10,000 मतांना पडले। म्हणून मला एवढंच सांगणं आहे की जो जो गद्दारी करेल त्याचा हिशोब ही जनता ठेवत असते। नवनीत राणाचा पराभव हा अमरावती जिल्ह्याचा पराभव नाही, अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा पराभव झालेला आहे आणि देशामध्ये एक चांगली महिला खासदार थांबलेली आहे। संपूर्ण देशामध्ये आज पार्लमेंटमध्ये कुठेही तुम्हाला अमरावतीचं नाव निघत नाही, पण नवनीत राणा खासदार असताना अधिवेशनाच्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये अमरावतीचा एक प्रश्न अमरावतीचा आवाज बनून नवनीत राणा काम करत होती। आताचा जो खासदार आहे कुठं आहे काय आहे त्याचा आता पता नाही आहे।
अरे आता ज्या खासदाराच्या घराचा पत्ता जरी माहित आहे का तुम्हाला? आता ज्या खासदाराने अमरावतीचा एक प्रश्न निकाली काढला असेल तुम्हाला माहित आहे काय? मग ही जे चूक ज्या लोकांनी करून घेतली, ते अचलपूरचे आमदार असो माझी, तिवसाचे आमदार असो माझी, की मेलघाटचे आमदार असो माझी, या सगळ्यांना धडा शिकवण्याचं काम तुम्ही केलं आणि या ठिकाणी भाजपचे सगळे आमदार निवडून आणले, त्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं बावनकुळे साहेबांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी नागपूरचे प्रोग्राम बाजूला ठेवून ते अमरावतीला येऊन भेट दिली, त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानतो। आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मला फोन आला होता, त्यांनी सांगितलं कोल्हापूर सोलापूरमध्ये न्यायालयाचं उद्घाटन आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी शुभेच्छा दिल्या आपल्याला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय। भाऊ, या ठिकाणी तत्पूर्वी मी एक निवेदन करू इच्छितो की आपल्या स्वनिधीतून आपण निराधार व बेघर लोकांना आमदार रोहिभाऊ राणा यांच्याकडून आपण घर बांधून दिले, त्यांच्या घराच्या चाब्या आपण आपल्या हस्ते या ठिकाणी दिव्यांग बांधव श्री राजकुमारजी, एकदा सगळे जोरदार हात वरती करून एकदा नारा द्या, भारत माता की, भारत माता की जय श्री राम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आमचे रणदीप हुड्डा साहेबांसाठी एकदा जोरदार ताड्या, जोरदार एवढेच। अरे आपल्यामध्ये खूप दम आहे ना, दाखवा ना विदर्भाची ताड्या कशा असतात म्हणून। एकदा हात वरती करून छत्रपती शिवाजी महाराज की। आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे कॅबिनेट मिनिस्टर, आपले या जिल्ह्याचे गार्जियन मिनिस्टर म्हणजे पालकमंत्री, आणि एवढे चांगले पालकमंत्री या जिल्ह्याला, दादा एवढी सूनही काळजी करत नाही सासरवाडीची जेवढी काळजी तुम्ही अमरावतीची करता, कारण प्रत्येक विषय एवढे चांगले पद्धतीने हँडल करतात आणि वेळातून वेळ काढून प्रत्येक आमदाराचे कार्यक्रमाला जातात। त्या आमदाराचे कार्यक्रमासाठी नाही, त्या मतदारसंघाचे लोकांचे जनताचे हिताकरिता त्या कार्यक्रमामध्ये जातात आणि अमरावतीचे मेजरली मुद्दे बावनकुळे साहेब आपण सॉल्व करतात। एकदा सगळे वरती हात करून बावनकुळे साहेबांचं स्वागत अमरावती जनतानी करून दाखवा, हात वरती करून टाळ्या मारून त्यांचं अभिनंदन करा। खूप खूप धन्यवाद केवलराम भाऊ, प्रवीण तायडे भाऊ, आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा स्वाभिमानचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आहे। हॅलो, ठिकाणी एक महत्त्वाचा विषय आपण नेहमी कार्यक्रम घेत राहतो, पर अत्यंत गरीब कुटुंब जे या ठिकाणी लड्डा प्लॉटमध्ये राहते आणि एकदम छपराच्या घरामध्ये 3 मुली ज्या शिक्षण घेतात, आई घराघरामध्ये काम करते आणि वडील दारू पितात, पण त्या मुलीला शिक्षणासाठी वन म्हणजे घरामध्ये लाईट नाही आहे, छतामधून संपूर्ण पाणी पिरते। एका रूममध्ये तिघी बहिणी जेव्हा अभ्यास करत होत्या आणि मी विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन चालू असताना तिचा अचानक मला फोन आला आणि तिने म्हटलं, भाऊ आमच्या घरामध्ये छत आहे पण नसल्यासारखं आहे, पाण्यामध्ये पुन्हा पाणी पडते घरात आणि आमच्या इथे एका रूममध्ये लाईट पण नाही आहे, अभ्यास येऊ शकत नाही, त्या रूममध्ये आम्ही कसं शिकणार। माझी आई भांडे घासायला जाते घराघरामध्ये, माझे वडील दिवसभर दारू पितात
मला एक भाऊ म्हणून आपली मदत पाहिजे. जेव्हा मी तिचं घर पाहायला गेलो तर खरंच त्या तिन्ही बहिणींची परिस्थिती पाहिली तर मी स्वतः माझ्या खिशातून कुठलाही शासकीय निधी नाही त्यांना घर बांधून दिलं आणि त्या मुली आता इथे शिकत आहे. आणि त्या ठिकाणी आज आदरणीय बावनकुळे साहेबांच्या हातून तिला चाबीसुद्धा देणार आहे आणि तीसुद्धा 2 शब्द सगळ्यांसोबत बोलेल. कारण की मला असं वाटते की गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही. आणि जो व्यक्ती मोठा झाल्यानंतर गरिबांची काळजी करणार नाही तो कधी गरीब होईल त्याचं काही सांगता येत नाही. म्हणून गरिबांची काळजी करायची, आपल्या दुःखी लोकांना मदत करायची. म्हणून या मुलीला एक भाऊ म्हणून मदत केलेली आहे, अनेक ठिकाणी करतो, पुढेही करत राहील. ती 2 शब्द आपल्यासमोर बोलेल ही तिला विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.